अर्थसंकल्पात शेतीसाठी नसतो. तो उत्पादन खर्च कायद्याने देणं हे सरकारवर बंधनकारक राहील. शेतकरी त्यातच खलास होतो आपण. अमेरिका काही पाठवेल हो. घ्यायला पैसे कुठे आहेत त्यांचं? खाणारा ग्राहक आम्ही आहे, शेतकरी आम्ही ग्राहक आहे ना. कायमची डोकेदुखी संपवली पाहिजे. तुम्ही अमेरिकेत शेतकरी संपत्ती बघितलंय का? जपानमध्ये बघितलंय का? उत्पादन आधारित बाजारभावाचा कायदा करा. त्याच्याकरता करायचं. तो मरत असला ग्रामीण भागातले पैसे तुम्ही शहरातील उद्योगात वापरा. कायद्यात नाहीच ना आमच्याकडं की यांची जमीन घ्यायची झाली तर परवडणार. अमेरिकेत आहे का जमीन घ्यायला सोपं? उसाचं गुऱ्हाळ परवडत नाही, ऊस परवडत नाही म्हणजे काय? शेतकऱ्यांना कधीही पेन्शन द्यायचा कायदा मांडला का? दवाखाने काढणे देशाची प्रगती नाही, दवाखाने कमी होणे देशाची प्रगती आहे. मासे पकडायला शिकवा. मासे दररोज किलोभर देऊन फायदा काय त्याला? शेतकऱ्यांनी फक्त एक दिवसाआड दूध पाठवलं तर काय होईल तुमचं? अहो शेतीत जर अर्धी त्यांनी एकच पीक घेतलं तरी तो प्रदूषण मराल ना तुम्ही. कायद्यात शेती नाही, गृहीत धरलं शेतकऱ्याला या देशात. गृहीत धरलं, त्याला सगळे जबाबदार आहेत पूर्वीपासून प्रत्येकाला. मी जे बोलतो ते खोटं असणारच. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, मुद्द्यावर बोलू हा जो आपला विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे, ह्याच्यामध्ये आज आपण शेती या विषयाच्या संदर्भामध्ये बोलणार आहे. आणि या सगळ्या चर्चेसाठी माझ्यासोबत कृषी तज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूज. नमस्कार. खूप साऱ्या चर्चा सातत्यानं शेती क्षेत्राशी निगडीत होत आहे. फार भूतकाळात जाण्याची गरज नाही, कारण आज वास्तव आपल्याला भेडसावतंय, वास्तवाला आपल्याला सामोरं जायचं. नुकताच केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये जी काही शेतीसाठी तरतूद केली ती बहुतांश त्याचा जो अँगल होता, त्याची जी दिशा होती ती कृषी संलग्न किंवा प्रक्रिया उद्योग किंवा कृषी संलग्न व्यवसाय हे अधिक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील किंवा त्या दिशेनं शेतकऱ्यांची पावलं पडावीत म्हणून त्यांनी त्यासाठीची तरतूद केलेली दिसते. थेट शेतीमालाला भाव मिळावा म्हणून कुठलीही तरतूद त्याच्यामध्ये दिसत नाही. आणि शेतकऱ्यांचं मागणं होतं की अरे आमचे जे शेतीला म्हणजे पिकांसाठी लागणारी खतं आहे, बियाणे आहे, याच्या ज्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत, कारण आमचं उत्पन्न कमी येतं आणि आम्हाला तिथं त्याचा सगळी बेरीज वजाबाकी करता करता हातात काहीच राहत नाही. तुम्ही एक कृषी तज्ञ म्हणून ह्या सगळ्या अर्थसंकल्पाकडे कसं बघता? तसं असं आहे की अर्थसंकल्प शेतीसाठी नसतो. मी तुमच्या माहिती करता, कारण मी 3 वेळा अर्थसंकल्पाला गेलो होतो. मी सोडून दिलं जायचं परत. यशवंतसिंगच्या काळात सोडून दिलं मी. यशवंत सिन्हाच्या काळात जात होतो मी. काय असते की मग मला सांगितलं तिथे एकाने, दिल्लीला बराच संबंध असतो. ते म्हणाले, मुली जी आप फालतू वक्त बर्बाद करते, ये पहले अक्टूबर में तैयार रहता है बोली हमेशा, और खाली आपको इसलिए बुलाते हैं कि जो भाषण देना होता है ना पार्लियामेंट में, उसमें कुछ लफ्ज आपसे लेते हैं वो, उसमें कोई और नाही. हे ज्यावेळी मला कळालं, मग सुरुवातीला म्हणते जानेवारीला तुम्हाला मुद्दाहून घेतलं पहिल्यापासून, आणि शेवटी सांगते शेवटी शेतीला महत्त्व दिलं म्हणून घेतलं. पहिलाच म्हटलं. आता तुम्ही काढलं म्हणून सांगतो मी, शेतीला 1,63,000 कोटी अंदाजे म्हणलं यावर्षी ॲलोकेशन आहे. ते गेल्या वर्षीपेक्षा 7% जास्त आहे. म्हणजे 24-25 25-26पेक्षा. त्यात महागाई 10%च्या वरती आहे ना. ती वाढ म्हणताच येत नाही ना पहिला भाग. उलट 3% खाली. काय मी काय म्हणतात ते काय, हे लोकांना कळतच नाही. शेतीला आणि दुसरं काय की शेतीपूरक मग त्यांनी दिलं कशाला, तर एक दिलं ते नारळाला दिलेलं आहे, कोपराला. तुम्ही ऐकलं असेल, केरळ वगैरे पट्टा जो नारळ आहे त्या पट्ट्याला दिलं आहे त्यांनी. भाताविषयी बोललेले आहेत ते, माशाविषयी बोललेले आहेत ते, पोल्ट्रीविषयी बोललेले आहेत ते, आणि याच्याविषयी बोलले, डेअरीविषयी बोलले ते. डेअरीने पोल्ट्रीचं घेतलं होतं, हे बोललेलं सांगितलं बरं का तुम्हाला. बरोबर. असं कुठं म्हटलेलं नाही की जर आपल्याला जुन्या गायी म्हणजे आता जुन्या गायी बऱ्याच ठिकाणी गेल्या ना आता, तर त्या गायी शेतकऱ्यांनी घेतल्या तर त्यांना 0% व्याजाने आम्ही पैसे देऊ. त्या 2 शेतकऱ्यांनी घेतल्या, 2 किंवा 5 महिला असल्या तर महिलांना त्या जे काय असेल. बरोबर. आणि मग त्या दुधाला ते A2 मिल्क म्हणतात. खरं मी A2 शास्त्रीय नाही बरं का, कुणी चालतं आपलं गप्पा कुणी मारायचं असतं. आता A1 A2 म्हणतात ते, त्या हायब्रिडला क्रॉसब्रीडला A1 म्हणतात ते, पण A2 आपलं शास्त्रीय नाही नाव, हे कुणालाही माहीत नाही बरं का.
तर जुन्या गायी आपल्या सहवाल असो, काँक्रेज असो, गीर असो, खिलार असो, जे काय असो, देवणी असो, कुठले असतील आता ह्या गायी तुम्ही घ्या. भारताचा वेटरीचा माणूस असेल किंवा डेअरीचा असेल तो सर्टिफाय करेल ते करता येतं, काय अडचण नसते. आणि त्या घेतल्या तुम्ही तर त्या गायी तुम्हाला आम्ही 0% इंटरेस्टने देतो आम्ही. पैसे त्याच्यासाठी. ॲक्च्युली परवडलं पाहिजे ना. का परवडलं पाहिजे म्हणतो तुम्ही? तर त्याला बरीच माझ्या ती पहिला एक भाग असा आहे, की उत्पादन खर्च दुधाचा ₹60 पर्यंत आहे सध्या. उत्पादन खर्च सांगतो ना दुधाचा, हम्म, हम्म. रानातला. म्हणजे ते किंमत, राहणं, मजूर सगळा काढला तुम्ही त्याचं. किती किलो ओला चारा, किती किलो वाळला चारा सगळं घातलं तुम्ही. हो. छान 25, 30, 35 पर्यंत देतात. आणि मला वाटतं ते म्हशीचे 90चे पण आहे. आता तोट्यातच आहे ना अगोदर तो. हा भाताचाच खर्च कोकणात आमचे डॉक्टर चोरगे आहेत तिथं. आमच्या नावावर त्यांनी कॉलेजही काढलं आहे 20 वर्षापूर्वी. ते मला सांगत ते ₹50 तर भाताचा खर्च येतो म्हटले. हम्म, हम्म, हम्म. तुम्ही जरा अंदाज करा. मग सरकार MSP काय म्हणतं? साधं गणित आहे ना. मग तुम्ही असा कायदा केला का, की प्रत्येक वर्षी उत्पादक आधारित उत्पादक बदलणार आहे तुमच्या भागाप्रमाणे. म्हणजे तुम्ही शहराच्या जवळ आहे, रस्त्याच्या जवळ आहे, आत आहे, आदिवासी एरियात आहे. हे प्रत्येक बरेच पॅरामीटर्स आहेत. तर तुम्ही आज सांगितलं का, की तो उत्पादन खर्च कायद्याने देणं हे सरकारवर बंधनकारक राहील. अमेरिकेत आहे रिस्क मॅनेजमेंट, जपानमध्ये आहे, फ्रान्समध्ये आहे, कॅनडामध्ये आहे, ब्राझीलमध्ये आहे. त्याला काय हे काय नाही का जगात नवीन? मग त्याला कुठे विचार करायचा प्रश्न आहे? तुम्ही अमेरिकेचा उल्लेख केला. खरं तर अमेरिकेबरोबर आपण आता करार केला आणि त्या त्या करारामुळे म्हणजे विरोधी पक्षांनी जी टीका केली आहे त्यांचं असं म्हणजे आता त्याच्यामध्ये क्लॉज तर सुरुवातीला आला की 18% टेरिफ अमेरिका लावणार आणि आपल्याकडे जर त्यांचा माल येणार त्याच्यावर आपण काहीच लावणार नाही आणि शेतीमाल सुद्धा आता अमेरिकेचा आपल्याकडे येणार त्यामुळे शेती इथला शेतकरी उद्ध्वस्त होईल अशी एक भीती व्यक्त केली जाते विरोधकांकडून. त्याच्यामध्ये किती तथ्य आहे? तुम्ही एक असं आहे इतकी वर्ष की- अभ्यास करणार. नाही माझं एक पहिलं म्हणणं आहे असं आहे, की जागतिक व्यापार परिषद करार किती लोकांनी वाचला होता 94ला. जो पहिले तुमचे 92 ला. नाही 94ला सही केली होती तुमच्या हा सही केली. प्रणब मुखर्जीने. आणि मग तो पहिला करार आहे की सही तिथे केल्याने मग इथं सांगितलं. तुमच्या मनमोहन माहिती सिंग असतात. पार्लमेंट हे प्रणब मुखर्जी अर्थमंत्री होते, अर्थमंत्री गेले परिषदेत. नाही, त्यावेळेस 94 आणि मध्ये प्रणब मुखर्जी हे व्यापार मंत्री हा. होते, जसे तुम्ही पियुष गोयल आहे तसे. Yes. व्यापार पण मंत्री- अर्थमंत्री मनमोहन नाही सिंग. नाही व्यापार मंत्री हे आहे. त्या मनमोहन सिंगांच्या काळामध्ये जागतिकीकरणासाठी चाललं होतं ते, हम्म, हम्म. ग्लोबलायझेशन ऑफ इकॉनॉमी जे काय म्हणतात ते. तर त्यावेळी ते त्यांचा तो होता. पण प्रणब मुखर्जी हे त्याला गेलते आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं. आता त्यात मी त्या सभागृहाचा चेअरमन होतो बरं का महाराष्ट्राचे. मग तो पूर्ण वाचला एका पेपरने सर्टिफाय केला की 3च लोकांनी वाचले असतं म्हटले. म्हणजे एकतर राजकारणामध्ये तुमचे पृथ्वीराज चव्हाण, शरद जोशी एक आमच्या अभ्यासक, नंतर चांगले होते शरद जोशी, आणि डॉक्टर बुधाजीराव मुळीक म्हटले. अक्षर त्यांना माहिती होतं. त्या कमिटीचे चेअरमनच झालो मी. हम्म, हम्म. आता एक भाग आहे माहिती आहे का, की त्यात ते ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर असं एक हे आहे, AOA म्हणतात त्याला. ते त्यावेळी पहिल्यावरती इंट्रोड्यूस केलं. त्याच्यावर डंकेल वगैरे बरेच त्याची नावं दिली गेली. आर्थर डंकेल म्हणून होतं ज्यांनी केलं होतं. मग त्यावर लालूपासून बरेच लोक बोलले, की भाषणं बरीच लोकांनी दिली. कारण निवडणुकी काळात भाषणं देणं काय हे नसतं, माहीत नसतं, काय प्रश्न नसतो. आणि त्यात एक असं आहे, की म्हणजे क्लॉज असा आहे, अजून तो करार पूर्ण झालेला नाही. अजून माझ्याकडे करार आहे तो आता आला. अमेरिकेबरोबर. आहे तो माझ्याकडे तो पडला आहे. आणि 70 पानं काढलेत मी तिची परत दुसरी. आत्तापर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्ट कशासाठी काढलेत सगळी. अशा अर्थ की मला लिहायची आहे थोडं त्याच्यावरती. तुम्ही ते- एक्झिम बँकेचे पण कुठल्या तरी पदावर नाही नाही एक्झिम बँकेला असं संचालक म्हणून भारत सरकारने नेमलं तुम्ही असं आहे. बर बर. जसं मला चारी विद्यापीठाच्या गव्हर्नर नॉमिनी म्हणून आणि स्टेट गव्हर्नमेंटचा सायंटिस्ट म्हणून मी 11 वर्ष होतो. बरोबर. तर तो बॉडीवर बऱ्याच त्यामुळे तुमच्या अभ्यासाचाच नाही खरं त्याचा हा भाग विषय नाहीच आहे. मी काय म्हटलं की मी जे बोलतो ते खोटं असणारच नाही आणि असत्य बोलत नाही मी कधीच आणि तडजोड करूनही बोलत नसतो म्हणजे व्यवहाराला. आता ठीक आहे, अमेरिका काय सांगतं म्हणजे आता अजून ते व्हायचं आहे, तुम्हाला पहिले म्हटलं करार व्हायचा आहे, MOU सारखं असतं. हम्म, हम्म. मेमोरंडम अंडर समझौता करार झाला हो. ओके. त्याला लिगल काय आहे त्याला काहीच नाही. त्यांनी सांगितलं की सोयाबीन आमचं पाठवतो, जे काय तेल पाठवतो, GMचं पाठवतो. आता WTO मध्ये एक असं आहे
ॲड व्हॅलोरम ड्युटी असा एक शब्द असतो. म्हणजे करारावर का कुठल्याही. जर तुम्हाला म्हणजे मॅक्झिमम रेशिओची लिमिट म्हणजे आत काय काय रासायनिक असलं तर हार्मफुल आणि आमच्या ग्राहकाला काही चालत नसलं, तर त्याला ॲड व्हॅलोरम ड्युटी लावता येते त्याची माहिती करता. आणि ते कितीही लावतात 100%, 200%, 300 किती लावतात. अमेरिकेवरच लावली होती अशी. अमेरिकेनेच लावली ती. याने ब्राझीलनी पूर्वी 5 साली आणि त्याचा 2 वर्षांनी निकाल लागला. पण अमेरिकेनं वसूल कोण करायचं? बरं. आता देश एवढा मोठा आहे. त्याने ते म्हणजे घेतला नाही का देश छोटासा तो काय तो व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. तिथं राष्ट्रपतीच आणला ना त्याने. तुम्ही त्या असं झालं का जगामध्ये किती उचललं आणणार नसेल डोक्याला ताप आहे का? बरोबर. मग तुमचं त्यांचं तेल माझं आमचं तेल म्हटलं. जे काय असेल त्यांचे ते. तर आम्ही तिथे बरेच वर्ष होतो. मुलंही तिथेच आहेत. ती नाही दिली. हं. पण ते आता असं आहे की त्यांना कोण सांगणार? तसं काय माहिती आहे, ते लावता येतं ना. दुसरं काय माहिती आहे का? आम्हाला GM घ्यायचं नसलं हे कोण सांगणार आहेत मकाचं? जेनेटिकली मॉडिफाईड आहे ना. तर आमच्या कॅटल फील्डला जर आम्हाला घ्यायचं नसलं GM तर अमेरिका काय सांगणार आहे आम्हाला? शेतकरी घेतलं पाहिजे ना बाजारात जाऊन शेवटी. मला जर क्रॉसब्रीड नको वाटलं त्यांचं ते काय फोर्स करणार आहेत ना? करू शकत नाहीत ना. हा एक तुम्हाला त्याचा कराराचा भाग सांगितला मी. आता मी लिहिणार आहे 1-2-3 दिवसात यावरती. कारण पूर्ण लिहायला लागतं. लिहिणं म्हणजे मोठा विषय असतो तो. पण त्यात काय मला फारसं काही वाटत नाही माहिती आहे काय? त्यात काय अर्थ नसतो. मग त्याचा एवढाच जर विरोधक म्हणजे असतील जे बोलतात ते म्हणा. कारण कालचे सत्ताधारी आजचे विरोधक असतात, आजचे विरोधक उद्या सत्ताधारी असतात. त्यात एक वाक्य आहे. जसं मगाशी म्हटलं AOAमध्ये. तसं ते वाक्य कुठलं आहे ते? लेव्हल फील्ड असं आहे. 95 सालचा तुम्ही वाचला तर. म्हणजे समान पायावरती. तिथं परदेशामध्ये जिथं शक्य आहे तिथं अमेरिका पाणी देतो शेतकऱ्यांना स्वखर्चाने, सरकारी, पब्लिक इक्विटी. आपल्याकडे विहिरी आपण काढायच्या, बोरवेल आपण घ्यायची, ट्रॅक्टर आपण करायचा, बांध आपण घालायचा, सगळं आपणच करायचं, ड्रीप आपण घ्यायचं. म्हणजे शेतकरी त्यातच खलास होतो आपली. तर तसं नसतं तिथं. त्याला पब्लिक एक्सपेंडिचर म्हणतात. त्यात मी पुस्तक लिहिलं होतं, इन्कम रिस्क मॅनेजमेंट इन ॲग्रीकल्चर, प्रोटेक्टिंग द प्रोटेक्टर्स, अन्नदात्याचं संरक्षण. आणि त्यात ते एक मी मुद्दामून घातलं होतं, की मी लिहिलेलं हे WTO कम्पॅटेबल कसं आहे योग्य, हे पान विखे पाटलांनी बघितलं होतं. ते मला म्हणाले, मी बाळासाहेब विखे म्हणतो बरं का. मग अनेक्स त्यात घातलं होतं मी ॲग्रीमेंट ऑन ॲग्रीकल्चर. का? तर बाप दाखवून तर श्राद्ध घाल तर असतो ते. बरोबर. तसं काय बाबा जबरदस्ती काय करतात कुणाला खायला? अमेरिका काही पाठवेल हो. घ्यायला पैसे कुठे आहेत त्यांचं? खाणारा ग्राहक आम्ही आहे, शेतकरी आम्ही ग्राहक आहे ना. मागं मध्ये डाळिंबे आले होते आपल्याला 4 साली. काही अमेरिकेत नाही आली ती. ती मिडल ईस्टची येतात. ते काही कॉमन आहे. कारण त्यात दुसरा एक क्लॉज असा असतो, 5% तुमच्या कन्झम्पशन घ्यावंच लागतं तुम्हाला. कुठलंही कन्झम्पशन घ्यावंच लागतं. नियम असतो. आता घ्यायला ठीक आहे ना, पण तुमचं जर योग्य नसलं, $8 मुठी लावता येते तुम्हाला. मग तुम्ही 200% लावली, 300% लावली, तुम्ही काय करणार? WTOची जी कोर्ट आहे, अपेक्स बॉडी, ते 18 महिने निकालाला लावतात मला. मग 18 महिन्यात दिवशी संपला असतो ना सगळं. बरोबर. मग तोपर्यंत आपला कांदा काय तिसरे पीक आलेला असतो कांद्याचं. हे काय माहिती आहे का, की जर सगळ्यांना काळजी आहे, म्हणजे विरोधकाचं जे काही म्हणजे पार्लमेंट मी विरोधक काय म्हणत नाही, कारण सगळे प्रशासकच आहेत माझ्याशी ना. धोरणं तयार करणारेच आहेत ना सगळे. बरोबर. तर त्याने असं का करायला सगळ्या मिळून एक ठराव मांडत नाहीत. शेतकऱ्यांना जेवढी भारतातली पिकं आहेत, घेतात तेवढी येतात. आता मागच्या वेळी मिलेट इयर होतं माहिती आहे तुम्हाला गेल्या वर्षी. मिलेट इयर. ज्वारी, बाजरी सगळंच नाच ज्वारी. भरड धान्य. कारण काय ते भरड धान्यामध्ये सर्वात जास्त सकस आहार असतो. मग याच्यापासून तुम्ही उत्पादन करा आधारित बाजारभावाचा कायदाच का करत नाही प्रत्येक वर्षी महागाईप्रमाणे? एकदाच कायदा करायचा ना. बरोबर. तुम्हाला ते द्यायचं करत ना नाही. ते करत नाही. त्या अजिबात करायचं नाही ना. मी तर बऱ्याच वेळा मांडून झालं ना माझं. तर कमिटी नेमली होती विलासरावने एक. रिस्क मॅनेजमेंट ॲग्रीकल्चर माझ्या नावावर कमिटी होती आणि ज्यात मला नव्हतं घेतलं. म्हणजे जे काही ते कमिटी फॉर्म करणाऱ्याने मला विनंती केली खाजगीत, "सर तुम्ही नको तुमचे 3 लोक द्या. सल्ला तुमचा पाहिजे वेळी घेतो आम्ही." जी-आर काढला होता बरं का, जी-आर काढला होता. ते गोलमेज परिषदेतून आमच्या कुमार केतकरने एक लिहिलं होतं डॉक्टर सत्यवेद मोठं. नागपूरला झालं होतं. तो भाग नाही राहिला. कारण काय माहिती आहे का, की कायमची डोकेदुखी संपवली पाहिजे. कायम संपवली ते पाहिजे. करायचं नाही. ते अजिबातच करायचं नाही ना. दारात त्याने यावं प्रत्येकाने इच्छाच आहे ना. हेच चुकीचं आहे माझं म्हणणं आहे. तुम्ही बाकी काही करा, पण उत्पादन आधारित बाजारभावाचा कायदा करा. नंबर 1.
सगळ्या पिकाचा बरं का. कोथिंबिरीचं केलं का तुम्ही? नाही. कांद्याचं केलं का तुम्ही? नाही. द्राक्षाचं केलं का तुम्ही? नाही. सोयाबीनचं केलं का तुम्ही काय? तर सोयाबीनला तुम्ही MSP लावली. पण सोयाबीनमध्ये लातूरकडे गेला तर तुम्ही पाण्यात गेले होते. बघितलं तुम्ही. तुम्हीच बघितलं असेल ड्रोननी सर्व्हे करत होते बरोबर. आणि पाण्यातनं जात होते. अरे पाण्यात पिकाचा जीव मुळात असतो. जर तुम्हाला पाण्यातनं पोहत जावं लागतं, तर मूळ जिवंत असेल का त्याचं? मग सगळंच सांगायला पाहिजे. मेलं ते सगळा खर्च देतो ना आम्ही. त्याला आम्ही इरमाचा कायदा म्हणत असतो, की कोणत्याही कारणाने पाऊस वेळेवर पडो न पडो, हवामान वर-खाली हो तुमचं, तापमान कसंही असो तुमचं, रोगावर कीड पडो, रोग पडो, म्हणजे मर रोग आता हरभऱ्याला मध्ये आला होता, काहीही पडो. मग काहीही झालं, तर तुम्हाला तुमच्या उत्पादन आधारित तुमचा जो जाहीर केलेला सरकारने प्रत्येक वर्षी मॉडिफाय करतात अमेरिकेत, तो तुम्हाला दिला जाईल कायद्याने. मग त्याला ते विमा पुनर्विमा म्हणतात. त्या विम्यात विमा उतरतात त्या किमतीचा हम्म. आणि ते शेतकऱ्याला विम्यात द्यावं लागत नाही. सध्या विम्याच्या संदर्भामध्ये सुद्धा नाही, खूप ते तक्रारी आहेत. काहीच नाही हो. कायदा ही नाही ना. ही फसवणूक आहे का नाही, काय नाही. म्हणजे? कायदाच नाही ना तुमचा. कायदा पाहिजे. कसा माहिती आहे तुला ते छोटं अमेरिकेत सांगतो तुम्हाला. ते काय करतात, हंगामाच्या अगोदर 3 महिने म्हणजे आता फेब्रुवारी आहे आता. मार्च, एप्रिल, मे. तर मार्च महिन्याला जाहीर करतील. भारत असला तर बरं का, की खरीपला अमक्या-अमक्या पिकाला हे ज्वारीला दर 50 राहील, भुईमुगाला दर 100 राहील. जे काय ते दुधाला दर इतका राहील जाहीर करतात. आणि विमा कंपन्यांना बंधनकारक आहे. हम्म. त्याला रिस्क मॅनेजमेंट एजन्सी म्हणतात, RMA अमेरिकेमध्ये. बंधनकारक काय माहिती आहे? तुम्ही जायचं शेतात त्याच्या वेळेप्रमाणे, तुमच्या वेळेप्रमाणे नाही. तो पहाटे 4ला धार काढत असेल. सर्व्हिस इंडस्ट्री आहे ना तुमची. तुम्ही सर्व्हिस दिली पाहिजे त्याला. तो पहाटे काम करतोच ना. तिथे गेला तुम्ही, की तुम्ही विमा उतरून घ्यायचा त्याचा. बरं. मग उतरून घेतला विमा, सांगत असतो किती खर्च झाला त्याचा अनुभव सगळं. ते रेकॉर्ड असतं त्यांच्याकडे. म्हणजे आपल्याकडे ही टीका होते सध्या की हजारो कोटी रुपये मी काय म्हणतो की विम्याच्या नावाखाली हं. कंपन्यांनी कमवले. मी काय म्हणतो माहिती आहे का? तुम्ही त्यांना बंधनकारक काय विम्याला? पूर्ण किमतीचा विमा उतरत नाही तुम्ही. उतरता का? नाही. 20 क्विंटल जर गहू आला, असा एक अंदाज धरला आपण आणि ₹50 पर्यंत तरी सहज खर्च येईल त्याचा पर किलो. म्हणजे केवढ्याला झालं तुमचं? तर 1,00,000 झालं. माझं 5 एकर वय 5,00,000 माझं इन्शुअर झालं. 5,00,000 मला मिळाले आणि ते देणं विमा कंपनीला 1 महिन्यात कंपल्सरी असलं. कायदा आहे बरं का तिथं. म्हणून ते विमा कंपनीला शक्य नसतं कारण पूर आला, दुष्काळ आला, हवामान बदलला, लाखो एकर एका तडाख्यात जातं ना. हम्म. कार तर ठीक आहे. मग मी ते रिस्क म्हणून मी इक्वेशन घातलं होतं, बायनॉमियल थेरमचं आणि मग त्यांना मांडलं होतं. दिल्लीला मांडलं होतं बरं का आम्ही. प्रकाश दिल्लीला केलं. विलासरावांना ते दाखवलं आणि मग त्यात जर तुम्ही कायदा केला असा, शेतकऱ्याला प्रश्न काय 5,00,000 मिळणार ना त्याला. तू काही कर तिकडं, आमच्या डोक्याला ताप नाही. आम्हाला मिळणार ना, मग विमा कंपनीला परवडत नसतं. मग त्यांनी काय सांगितलं विमा कंपनीला, विम्याचा विमा उतरवा. त्याला म्हणतात रिइन्शुरन्स. मग तो काही लोड घेतात. त्यावेळी मी सांगितलं त्यावेळी त्या कंपन्या तिथे नव्हत्या. तर त्या कंपन्या आता भारतात आल्यात. मग त्यातनं भागत नसतं. गव्हर्नमेंट हॅज टू एंटर ना. तुम्हाला खायला लागतं ना प्रत्येकाला. म्हणजे आत्ताच्या सरकारचा अप्रोच योग्य आहे की अयोग्य आहे? नाही, नाही, नाही. अप्रोच शेतीकरता अप्रोच काय सांगाल मला? कायद्यानं अप्रोच आहे का? तुम्ही कधी सांगायचे की अमका रस्ता करणार आहे, तुम्ही जमीन घेतली तुमची. अरे, तुमची जमीन होतीच कुठे तुमची? 15,000 वर्षी शेती करतोय ना मी. आत्ता करतोय का? सरकार आली आणि गेली बरीच. सरकारला कोण करतो? असं आहे की शेतकऱ्यामुळं शिवाजी महाराजांमुळे तर देश झाला, बाकी शंकाच नाही त्यात. आज शिवजयंतीच आहे. होय. मग आता असं आहे की त्यांनीच सांगितलं ना शेतकऱ्यांना. मग शिवाजी महाराजांचा मग कायदा आता आज चाललेला आहे म्हणून सांगितलं तुम्हाला मी. त्यात त्यांनी म्हटलं होतं की आपल्याला मीठ करत नव्हती त्यावेळी किंवा करणारं महाग पडत होतं. हम्म. आता 16 चालतो होतो आपण. त्यांनी कायदा केला होता, बाहेर म्हणजे परदेशातून. परदेशातून मीठ आणलं, तर आपल्या यांना परवडणार नाही. त्यांना इतका कर बसवा, की आपल्या लोकांना परवडलं पाहिजे. त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बरोबर. त्यांनी सांगितलं की जिथं दुष्काळ पडलाय तिथं म्हणजे ते मामलेदार किंवा तर अंमलदार म्हणतात ते. शिरवळच्याला त्यांनी पत्र दिलेलं आहे. मी कोट केलं एका पुस्तकात माझ्या. हम्म. तर त्यात त्यांनी म्हटलं होतं, की दुष्काळ पडलेला आहे, शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे, करायची इच्छा आहे. तुम्ही प्रत्येक रानात जाऊन भेट द्या. बैल आहेत का बघा आणि अवता आहेत का बघा. असलं तर ठीक आहे, नसलं तर ती घेऊन द्या हुजूर खर्चाने. हे लक्षात ठेवा. सरकारी खर्च हुजूर म्हणजे सरकार आहे त्यांचं सरकार. आणि मग ज्यावेळी तो फायद्यात येईल,
तर तो सवडीनं देत जाईल आणि देऊ शकला नाही तर 2.5 लाख होऊनपर्यंत तुम्हाला माफ केलं जाईल किंवा बरं. तुम्हाला बक्षीस दिली जाईल. या अधिकाऱ्यानं सांगितलं तर तिकडे जायला. नाही, मला मला खरं एका विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे, की सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. म्हणजे इतकी क्रांती झाली आहे, की आत्ता एका एका मिनिटात जगभराच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचू शकतो. WhatsAppचा वापर आता शेतकरी पण करतायत. आपल्या इथले शेतकरी पण करतायत. त्याच्यामुळं जे म्हणजे वारंवार खरं तर ही मोठी तक्रार आहे, गंभीरपणा आहे, की विद्यापीठामध्ये जे शिक्षण आहे आणि संशोधन संस्थांमध्ये जे संशोधन होत आहे, ते शेतकऱ्याच्या बांधाच्या आतमध्ये, शेतीमध्ये मध्ये काय जात नाही. तुम्ही कृषी तज्ज्ञ संशोधन खूप वर्ष झालं काम करताय. याच्यामध्ये काय अडचण आहे? आम्ही सांगितलं होतं की आम्ही ज्यावेळी होतो प्राध्यापक केले होते मी तो. आता साधारणपणे अंदाजे बरं का, हे अंदाजे सांगतो तुम्हाला आकडा आता. 45 ते 50,000 विद्यार्थी शिकत असतील कृषी पद्धतीवर. 7-12 उतारा येतात आमचे लोक. त्यांचंच शेत त्या विद्यापीठाने घ्यावं ना. सगळा सल्ला द्यायचा. प्रश्न मिळाला कळाला ना तुम्हाला? बरोबर आहे. बरं सगळे प्राध्यापक आहेतच. आज 50,000 जर लोक झाले तरी 1 कोटी 59 लाख शेतकरी असतील अंदाजे महाराष्ट्रामध्ये. हा साधा काय? साधारणपणे शेती खात्यामध्ये जागा भरल्या नसल्या तरी सुद्धा 35,000 लोक पदवीधर असतील अंदाजे माझं म्हणणं आहे. हम्म, हम्म, संशोधन केंद्र 80 आहेत तुमच्याकडे आणि 6 विद्यापीठ झाले असेल. 4 तर आहेतच जुनी, पण ते नवीन झालेत 6. तुमच्यातला काही पार्ट तुम्ही कमर्शियलला ठेवा ना. आम्ही विद्यार्थी असताना 62-63 वर्ष झाली. आम्हाला एक प्लॉट द्यायचे आणि त्यात जी मिरची वगैरे जी तयार करून येईल ना, त्याचे 20-30 रुपये काहीतरी मिळायचे आम्हाला शेवटी जाताना. बरं. मग आता माझं काय म्हणणं माहिती आहे का? त्याने हायड्रोपोनिक्स असो, एरोपोनिक्स असो, जे काय तुम्हाला करायचं मार्केटिंग शिकवले प्रत्येकाला शिकवलं असतं. ते तुम्ही करा ना त्या शेतकरी शेतावरती. घ्यायला पाहिजे प्रत्येकाने जबाबदारी आता. बरोबर. कारण कसं आहे की हे पथदर्शी प्रकल्प विद्यार्थ्यांसोबतच करायचे त्यांच्यात शेती. त्यात मध्ये लिहिलं होतं मी देवेंद्र साहेबांना कोणातरी, की तुम्ही एक गोष्ट करायची होती ती सर्वे काहीतरी होतं. तर म्हणजे एवढे विद्यार्थी आहेत ना आणि स्टाफ आहे. 1 महिना कॉलेज बंद पडलं तर काय फरक पडतो? ज्याच्याकरता करायचं तो मरत असला तर इतरांनी पगार घेऊन जाण्यात काय पॉईंट आहे? शेती करताय विद्यापीठात तुमच्या अकाउंटेबिलिटी पाहिजे ना तुम्हाला. हो का, कुठली जात काढली आणि बाहेर आली नंतर सांगायचं नाही की तुम्ही जुन्या जाती वापरा म्हणून. हम्म. तर आता सांगतात की सहवाल चांगलं, काय तुमचं ते कांक्रेज चांगला ब्रीड, गीर चांगलं, खिलार अमक्या उठलं चांगलं, देवणी आपल्यातलं लातूर चांगलं. अरे पण ते अगोदर तोच करत होता ना. वर्षानुवर्ष ते अगोदर चालू. शेणखतच घालत होतो आम्ही 70 सालापर्यंत. तुम्हीच सांगितलं हायब्रिड आणलं. म्हणजे तुम्ही म्हणजे मीच जबाबदार असतो कारण मी त्यातला सिस्टीममधला पार्ट आहे, त्या टेक्नॉलॉजी पार्ट आहे तो. आणि तुम्हीच सांगता आता जैविक शेती चांगली म्हणून. अरे सरळ युरिया घातलं तर जगणार आहे का खाली मायक्रो ऑर्गॅनिझम? तिथे मुळाला जगणार आहे का? माहिती आहे ना सगळ्यांना. मग तो NO3 फॉर्ममध्ये शेणखतानं चांगला येतो. माझी शेती सुद्धा मी ऑर्गॅनिकच करतो ना मी. 150 टन टाकले आहे मी. शेतीवर पोट चाललेलं आहे बरं का, हो सांगतो मी तुम्हाला. नाही तर शेती मागच विकायला राहिली असते आम्हाला. हम्म. शेतीवर कुणाची जे सांगतात ना, शेतीला कुंपण घातलं की शेतकरी शेती नाही समजायचं. कुंपणाला पैसे परवडतील काय त्याला? हम्म. काहीच नाही ना त्याला. असं आहे तसं जसं मी बँकांना म्हटलं होतं, की तुमचं कॉन्ट्रिब्युशन बँक सुरू करण्यात काय होतं? स्टेट बँक असो कुठली बँक, भारत सरकार इम्पिरियल बँक म्हणायची, भारत सरकारचं असेल कॉन्ट्रिब्युशन हम्म. आणि गोळा करता तुम्ही सगळीकडनं डिपॉझिट वगैरे. मग तुमचं काय आहे त्यात? त्यात तुम्ही तुझं सर्व्हिस चार्ज लावता. त्याच्यावर तुमच्या सगळ्यांना पगार चालतात मोठे. मग बँकामध्ये NPAची तरतूद आहे. नॉन परफॉर्मिंग असेट. तुमचा आता कॅमेरा परफॉर्म करत नसला, बंद पडला. नॉन परफॉर्मिंग असेट झाला. बरोबर. मग त्याच्याकरता फायद्यातली तरतूद करतात बँका सगळ्या. आता मी म्हणतोय सगळ्या बँकांना कळतं, कारण काय मी एक्झिम बँकेत होतो, त्या RBIचे डेप्युटी गव्हर्नर होते, सगळेच होते तिथं. चीफ इकॉनॉमिक ऑर्डर होते भारताचे, अशोक लहरी. मग हे उद्योगपती म्हणतात ना, इतके लाख कोटी बुडले, उद्योगपतींनी पळवले नाहीत. NPA तरतुदीखाली कायद्यानं माफ करून टाकले. राईट ऑफ करून टाक. मग मी काय म्हणतो माहिती आहे का, शेतकरी कर्जमाफी करणं का अवघड आहे ना. NPA तरतूद काळा ज्या भागात झाल्या तेवढ्या. मी मागे हेही सांगितलं होतं, ग्रामीण भागातनं जेवढ्या ठेवी घेतल्या, आता हे 5 साली दिलेलं आहे मी ते कर्जमाफीच्या 6 साली. दारे साहेबांनी मी केलं होतं. तर
65% पर्यंत मॅक्झिमम त्याला तुम्ही लोन दिलं. ठेवीच्या बरं का ग्रामीण भागातल्या. रत्नागिरीला ते 19% दिलं होतं एका बँकेने. म्हणजे ग्रामीण भागातले पैसे तुम्ही शहरात आणि उद्योगात वापरता. साधी गोष्ट आहे. मग माझं मला काय म्हणणं माहिती आहे का? त्याच्या फायद्यातनं एन-पी-ची तरतूद असते. स्टेट बँक 100% करत होती. बऱ्याच बँका 45% करायच्या. मग शेतीकरता वापरलं का तुम्ही? दुष्काळ पडला म्हणून इतके एन-पी-जी वापरलं का? तर मी जे म्हणतो ते मी एकदा उदयनराजेंना फायनान्स मिनिस्टर होते मला वाटते आर्थिक. ते यशवंत सिन्हा असतील. युतीच्या नाही, काळात. नाही आता या 10 सालानंतर काहीतरी अच्छा. असेल ते. हे 14 सालानंतर असतील ते. ओके. किंवा ते अगोदर यशवंत सिन्हा असताना होते म्हणून. तर त्यांना मी लिहून दिलं होतं. जालन मला वाटते गव्हर्नर होते आणि त्यांना लिहून दिलं होतं की खटावला मांडला कुठे तुझा हा त्यावेळेस 12 तारखेला 12 झालेच. की म्हटले पत्र द्या. एन-पी तरतूद लावा. जालन त्यावेळी म्हटले इट इज एक्सलंट आयडिया. माडोर का काढत नाहीत? साध्या गणित आहे ना. तुम्हाला कर्जमाफी करणं आहे काय कर्जमाफी नाही आहे ती. पापक्षाला नाही. अहो तुम्ही जर किमती इतकं देतच नाही त्याला. 7वा आयोग लावा, 8वा लावा तो आयोगचा प्रश्न आहे. का आयोग लागलाय? कायद्याने आयोग आहे. घटनेत गेला की नाही तुम्ही? कायद्याने आयोग आहे. लावावा लागतो तुम्हाला. मग कायद्यात आमच्या नाहीच नाही, ह्यांना दर द्या म्हणून कधी. कायद्यात नाहीच ना आमच्याकडं, की यांची जमीन घ्यायची झाली तर परवाना. अमेरिकेत आहे का जमीन घ्यायला सोपं? नाही. म्हणजे हे कायद्याच्या चौकटीत शेती नाही, हा शेती विषयच भागच नाहीये. नाही, भागच नाही, भागच नाही, भागच नाही. आणि याच्यावर कुणीच बोलत नाही. मी तुम्हाला देणार की कायदे मंडळ आहेत नाही. बघा विधानसभा आणि लोकसभा ही कायदे मंडळ आहेत ना. लोकसभा, राज्यसभा जे असतात. लॉ मेकिंग बॉडी आहेत ना त्या. आणि रिसोर्स डिस्ट्रीब्यूट करायची. नाहीतर एक तुम्ही सांगा मला, ज्याच्यावर जगता तुम्ही. तर मी कापड घातलेलं आहे. मी आत्महत्या केली का? नाही. कापूस शेतकरी तेवढा करतो. मी शिवणारा करत नाही. धागा करणारा करत नाही. विकणारा करत नाही. घालणारा करत नाही. घालणार तर करत नाही. दिसतो समोर तुम्हाला जिवंत माणूस असं करा तुम्ही. मग कुठची गणित चुकत नाही आपलं. आता ऊसाचं गुऱ्हाळ परवडत नाही, ऊस परवडत नाही म्हणजे काय? चहा तुम्ही गेला कुठेही ₹12 ते ₹15 कप असतो छोटासा असं मला वाटतं. कुठेही गेला तुम्ही. एका किलोमीटर साधारणपणे 100 येतो. तो तुम्ही 5 स्टारला गेला, तर तो ₹100 तरी कमीत कमी असेल. म्हणजे 10,000 तो व्हॅल्युएशन करतो. ह्यात तो 1200 करत असेल. मग आणि त्याला 1 लिटर दूध लागतं. मग त्या वेळेला शेतकऱ्याला काय मिळालं त्यात? आणि ते नसतं चालू शकलं असतं का? करोनानं काय शिकवले माहिती आहे? की काहीही हो, रेल्वे बंद पडो, विमानतळ बंद पडो, 5 स्टार हॉटेल बंद पडो तुमची, बसेस बंद पडो, शाळा बंद पडो, दुकानं बंद पडो, सोन्याची सगळी जी काय आहेत ती. शेती बेल्या चालत नाही, तर दुधाचे टँकर यावे लागले तुम्हाला ताबडतोब. आणि सकाळी उठून कोथिंबीर घ्यायला जावं लागत होतं. कळलं? म्हणजे शेतीकरी काही चालत नाही. रस्ता शेतीवर येतो ना, धरण शेतीवर असतं ना. असं घडले का की डांबर रस्त्यावर धरण बांधले कुठे जगात या? नाही, नाही बांधलं. मग तुम्ही सांगा कायदा कुठेच नाही ना. तुम्ही फक्त म्हणता. फक्त पाणी प्रदूषणामुळं आता अप टू 30% नुकसान होतं. दुधापासून ते पिकापर्यंत. बरोबर. हे तर आम्ही काढलेलंच आहे ना. कुठे 10% म्हणजे जो पाणी शुद्ध शेतकरी त्याच्या रानातनं, इथं आता वरती खडकवासला गेला, काय पानशेत गेला, कुठेही गेला तुम्ही. तर शेतकरी शेतातलं पाणी चांगलंच येतं ना. पुण्यात आलं की घाणाला सुरुवात होती तुमची. मग ते जाणार दौंडला आणि खाली जाईल काय इंदापूरपासून कुठेही जाईल ते. पण माझं काय म्हणणं माहिती आहे काय? त्यामुळं जर नुकसान त्याचं 20-30% होत असलं आणि फक्त अशुद्ध हवेमुळं 15% नुकसान होते. 5 साली सांगितलंय मी. तुम्ही संदर्भ देऊन म्हणजे. त्याची भरपाई त्याला काय? मग ती मग वर्षाला ठरवा ना मग त्याची, की जेवढे उद्योग जिथं प्रक्रिया आहे तिथं प्रदूषण आहे 100%. भाकरी भाजाय की ते प्रदूषण आलंच ना तुमचं. गहू दळला की प्रदूषण आलंच ना तुमचं. प्रक्रिया आली की आलं शंकाच नाही कुठेही. आम्हाला म्हणायचं नाही, पण पोल्युटर शुड पे हे पाहिजे ना. आता आमच्या रानातनं शेकडो वर्ष आमची जातो. तुम्ही एक दिवशी उठायचं आणि रस्ता काढायचा आणि त्यातलं जे हवेचं येईल ते. मग तुम्ही सांगा ना, की हे जो टॅक्स येतो, त्यातला इतका टॅक्स इतक्यापर्यंत शेतकऱ्यांना जाईल. टनामुळे इतका जाईल. तुम्ही सांगा ना, त्याला काहीच नाही ना. तुमच्या सोयीकरता झालं सगळ्यांच्या. म्हणजे एक लक्षात ठेवा जगामध्ये पहिल्यापासून शेती झाली. मग उद्योग झाला. उद्योगानंतर मग सेवा क्षेत्र झालं. ठीक आहे. सगळ्या सेवा क्षेत्राचं प्रत्येकाला माहिती झालेलं आहे.
ज्याचा मॅक्झिमम काय वाटा म्हणतात उत्पन्नात म्हणतात ते. हॉटेल सेवा आहे, विमानतळ सेवा आहे, रेल्वे सेवा आहे. मग इंग्रजांनी एक कायदा केला होता. काय केला होता कायदा तर रेल्वे करता तुम्ही कुठे गेला ग्रामीण भागात 1-1 किलोमीटरची जागा घेतल्या होत्या माहीत आहे तुम्हाला रस्त्यावर. हम्म, हम्म. ते छोटंच असेल. त्या शेतकऱ्याचं काय झालं? असा कायदा केला का त्याला? त्याला 10 पिढ्या लीजवर द्यावं म्हणून त्याला. त्यांच्यामध्ये काय तुम्हाला अधिकार काय होता? हिंदू कायद्यांचा घेता येतो का त्याला आता? त्याचं भाडं काय दिलं का? काहीच नाही. तुम्ही आता रस्त्याला जातात ना, तुम्ही असं कधी म्हटलं का कधी? एकदा पैसे देऊन मोकळं. नाही तसं नाही. तुम्ही ते सरकारचे डिपार्टमेंट ठेवा तुम्हाला परवडत नाही. त्याला भागीदार ही इज करायला अ पाहिजे. पार्टनर. ही इज अ पार्टनर. त्याचा ट्रॅक्टरला उपयोग आहे रस्त्याला जायला? तुम्ही नाही म्हणून सांगता. बैलगाडी जायची असेल नाही. सर्व्हिस रोड काढणार तुम्ही. आणि नुसत्या रस्त्यानं केलेल्या हे 15 सालचा रिपोर्ट आहे बरं का माझा. मला वाटतं आम्ही यांना दिला होता. रेल्वेला आणि याला. त्यावेळी तुमचे सुरेश प्रभू मिनिस्टर. हम्म, त्यावेळी उदयनराजे बरोबर होते माझ्या. तर मी काय सांगितलं माहिती आहे का? फक्त भारतात जेवढे रस्ते झालेत त्यावेळी पाणी मुरायची संधी, तारोडला पाणी मुरतं का? तर ती किती चुकली? तर 37.5 कोयना धरणाच्या क्षमतेइतकं पाणी मुरायचं थांबलं. आज तर ते 50 गेलं असेल ना. मी यांनी सांगायचं आपलं तुम्ही शेतकरी पाणी पंप करतात, बोरवेल खाली काढतात आणि त्याच्या रानातनं पाणी खाली जातं ना, तुमच्यातनं काय जातं इथं? मग कमीत कमी शुद्ध पाणी पाहिजे त्याला. शुद्ध हवा पाहिजे. मला एक दुसऱ्या एका नवीन विषयाकडे तुम्हाला म्हणजे तुमचं मत खरं जाणून घ्यायचं आहे. हे फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या FPO. सुरू झाल्या आणि खरं तर युपीएच्या मला वाटतं काळामध्येच तो कायदा आला. काय ते बऱ्याच कायद्या पण त्याच्यामध्ये म्हणजे मला तो विषय खरं तर तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे की कल्पना म्हणून छान आहे. इवन सह्याद्री फार्म जे आता ते नाशिक नाशिकला शिंदेचा विलास. तर ते सुद्धा अतिशय म्हणजे खूप चांगला खूप चालू त्रास झाला त्याला. 92चा पदवी हो विचारा. हो. नाही ग्राम त्याची तर एक फुटला वेगळी कथाच आहे. फार मोठी कथा. परंतु त्यांनी एक ती सक्सेस स्टोरी समोर आणली की तुम्ही सहकारी तत्व खरंच चांगलं आहे, पण राबवतोय कोण, त्याच्यामध्ये कोण आहे, ह्याच्यावर त्याचं यश आहे की अपयश आहे हे ठरणार. आणि तसंच आहे, त्याचं जर आपण अवलोकन केलं तर बऱ्यापैकी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपन्या अपयशी ठरल्या, एक्सेप्ट सह्याद्री फार्म वगैरे अशा काही काही उदाहरणं आहेत, दाखल काही आहेत. आहेत. पण एवढी चांगली कल्पना आहे, पण आपल्याकडं अयशस्वी ठरली. काय माहितीये ते का? पुन्हा एकदा नाही तुमचं बरोबर आहे. तुम्ही कसं हे काय कारण की एक चांगल्या कल्पनेला नाही, सुद्धा माणूस बेस सहकार झाला तो, सिस्टीम बेस नाही. कळलं तुम्हाला? सहकार खात्याने बघतायत नाही प्रत्येकाला त्याला FPOला काय चाललंय. आता एक आल्याचं घेतलं आपण. म्हणजे आलं म्हणजे साताऱ्यापासून त्या पट्ट्यात आहे किंवा हळद सांगलीला येईल तुमच्याकडे. नाशिकला द्राक्ष येतील. काय राजगुरुनगरच्या ते टोमॅटो वगैरेचा पट्टा चिलतो. त्यांनी काढली आहे काय त्यांनी. तर त्यांना तुम्ही FPO म्हणून काय दिलं? स्टोरेजसाठी दिली व्यवस्था, मार्केटची व्यवस्था केली तुम्ही, सॉफ्ट लोन त्यांना दिलं आणि नुकसान झालं टोमॅटोचं तुम्ही बघताच होता. तर तुम्ही त्यांना भरपाईची व्यवस्था केली नाही का? अमेरिकेत कायद्यानं आहे 1 महिन्याच्या आत तुम्ही भरपाई दिलीच पाहिजे. हा कायदा सांगतो आणि तो RMA रिस्क मॅनेजमेंट एजन्सीचा त्या मिटिंगला बसवलं मला त्यांनी पुस्तक लिहिल्यामुळं. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? फ्लोरिडामध्ये तो वारं वादळ सगळे येत होती. वारं आंबे पडले शेतकऱ्याचे. आणि एकाने सांगितलं माझं इतकं नुकसान झालं. तर तो तक्रार करायला आला 1 महिन्यानंतर मीटिंगसमोर. त्या चेअरमनने विचारलं फक्त विमा कंपनीला, व्हॉट्स अ प्रॉब्लेम? ते म्हटले सर्व्हे इज नॉट ओव्हर. त्याचं वाक्य काय होतं माहिती आहे? 1 मंथ इज ओव्हर, पे फर्स्ट डे देन सर्व्हे. पे काय ॲज पर द फिक्स प्राईस असते कायदेशीर. तुम्ही अमेरिकेत शेतकऱ्याचा संप कधी बघितलाय का? जपानमध्ये बघितलाय का? फ्रान्समध्ये बघितलाय का तुम्ही? ऑस्ट्रेलियात बघितलाय का? कुठे लंडनला बघितलाय का तुम्ही? आपल्याकडेच आहे सगळा प्रकार हो. कारण गृहीत धरलं शेतकऱ्याला या देशात, गृहीत धरलं. पूर्वीचा बरा होतो म्हणायचं, डोक्याला ताप नाही. कारण ह्यांना आराम सगळं जास्त मिळालं ना प्रत्येकाला. आणि प्रत्येकानं काय करतं, संघटित वर्ग हा राज्य करायला. आणि जी काही कायदे मंडळ असतात तर कायदे मंडळ सोडून चर्चा फार असते. तुम्ही सांगा विधान भवनाची गॅलरी ही काय आंदोलन करायची आहे का? आज कायदाच करा ना तुम्ही सरळ. बरोबर. पार्लमेंटला ते काळे झेंडे दाखवा तुम्ही, ठीक आहे. तुम्हाला निवडून कशावर दिले? तर लॉ मेकिंग बॉडी आहे. तुम्ही कायदा मांडा. हा कायदा पास झाला पाहिजे. तो सगळ्यांना कळेल भारतभर. मग कुणी विरोध केला कळेल तो.
आणि तो मांडा शिस्तीतपणे. मांडत तुम्ही काहीच नाही. तुम्ही शेतकऱ्यांना कधीही पेन्शनचा कायदा मांडला का? नाही मांडला ना. त्याला असं म्हटलं का महाराष्ट्रामध्ये 100 काय तुम्ही 1,60,000 म्हणा. भारतात 15 कोटी शेतकरी कुटुंब असतील. ही 15 कोटी शेतकरी कुटुंब ही फुल्ली हेल्थला इन्शुअर राहतील. कुठेही भारतामध्ये कॅशलेस कायदा केला का तुम्ही? नाही केला. की अमेरिकेत जातो शेतकरी काढतो खिशातून जातो सरळ घेऊन. मग तो काय लिलावती असू नाही तर एम्स असू दिल्लीचं. टू द कॉस्ट सिस्टीम. तर तिथं आम्ही असताना 65 वर्षानंतर पेन्शन त्यांना होती. आता ते ह्याच्यातनं काढतात शेवटी. रिस्क मॅनेजमेंट पैसे त्यांचे आले असतात. पण सिस्टीम आहे ना. मग तो त्याच्या पद्धतीवर मिळेल त्याला कलेक्टरचं कोणाला मिळेल, कोणाला काय मिळेल, जी काय स्थिती असेल, उत्पन्न असेल बरोबर. मिळतो. मग आता ते मा बाकीच्या देशांमध्ये प्रगत राष्ट्रांची तुम्ही उदाहरणं देताय, अमेरिकेचं, जपानचं. कुठलाही सांगतो. हे कायद्याच्या चौकटीत आहे आणि आपल्याकडे कायद्याच्या बघा चौकटीत नाही. साधं मी सांगतो की सिंपल सिंपल सरळ काय फरक मी आहे. तुम्हाला आता हे सगळं डेव्हलप बोललो म्हणतो. मालावी देश आहे. तुम्ही ऐकलं असेल मालावी. नसला तर मालावी एक आफ्रिकन देश आहे. सर्वात गरीब देशातला यादी आहे. त्याला HIPC असं डेसिग्नेशन होतं. हायली इंडेप्टेड पुअर कंट्री. अच्छा. अतिशय गरीब. गरिबीने पिसरला आणि कर्जात बुडलेला देश. थोडक्यात म्हणू आपण. तर त्याला देतात कर्ज इतर देश. त्यांच्याकडनं तुम्हाला रिकव्हर करता येत नाही कायद्याने जगात. HIPC आहे ना. त्या देशाने कायदा काय केला माहिती आहे? हेही सांगतो तुम्हाला 6 सालचं वगैरे असेल मी गेलतो. त्यांचा कायदा असा आहे, डेट डायज विथ डेथ. माणूस मला कर्ज मिळालं संपलं. शहराच्या 3 पिढ्या फेडत बसतं ते कारण असतं. त्यांना कळालं. माझं काय म्हणणं काय का की या देशांना कळालं. मी आता शेतकरी मी पूर्ण वेळ शेतकऱ्यासाठी बोलतोय बरं का. बरोबर. अर्धवेळ नाही. पार्ट टाइम अजिबात नाही. हे जे सध्या सेंद्रिय शेती करणाऱ्यांची जी एक नवीन कॉन्सेप्ट येते, खूप साऱ्या संस्था फार आहेत. चांगलं. म्हणजे टू ब्रदर्स सारखी इंदापूर तालुक्यात बोडणी मधली एक संस्था आहे. तर त्यांचा करोडोंमध्ये टर्नओव्हर आहे. म्हणजे हे शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि सेंद्रिय शेती करतात. पण अनेक आहेत अशा. आहेत कसं बरेचशा. बघता तुम्ही? काय माहितीये का त्याच्याने मी अजूनही त्यांना काय सांगत असतो की जरा जास्त पुढचं बोलतो असं म्हणतात ते. पण माझं काय म्हणणं आहे का सेंद्रिय शेतीमुळे प्रकृती कोणा सुधारणार? मातीची, हवेची, अन्नाची. खाणार कोण? खाणारे. मग तुम्ही असं केलं का की सेंद्रिय त्याची तिप्पट दर असेल केलं का तुम्ही? केलं पाहिजे ना तुम्हाला. दवाखाने काढणं चांगलं आहे. पण दवाखाने काढणे देशाची प्रगती नाही. दवाखाने कमी होणे देशाची प्रगती आहे. ट्युशन चालल्या आणि प्रायमरी शाळा बंद पडल्या. सिस्टीम फेल झाली आहे तुमची. अधोगती. सिस्टीम फेल आहे ना. बरोबर. मग तसं माझं म्हणणं काय माहिती आहे, यांना सांगितलं शेतकऱ्यांना, तुला दीडपट दर देतो. हे जगात कुठेतरी घडतं ते सांगतो बरं का मी. की समजा एक्स दर असला, तर आपलं तुम्हाला माझं म्हणणं उत्पादन खर्च कायदेशीर आहे. आता तुमच्या माहितीकरता जे काय फूड सिक्युरिटी ॲक्ट होता ना FSA, तो झाला 1913 साली. तरी टी व्हीवर होतो मी. पण ते नाचलं परांदी होते तिकडे आमच्याकडून. तर नाही ते. तर मी काय म्हटलं माहिती आहे काय? 2013. 13ला सांग. ते फूड FSA झाला ना. सोनिया गांधीचं कधी UPA काहीतरी होतं ना, त्या चेअरमन होत्या. त्या गांधीबाईंनी त्यांनी सांगितलं मी त्याला ₹1 ज्वारी, ₹2 गहू आणि ₹3 भात असा दर ठरला. त्यावेळी म्हणजे परत आकडा थोडा चुकेल बरं का. कारण 80-82 हजार कोटी काहीतरी आपल्याला त्याच्याकरता खर्च येत होता देण्याकरता धान्य. तो खर्च 40,000 कोटींनी वाढणार होता. म्हणजे 1.25 कोटी होणार होता. निर्णय घेतला तुम्ही. तो यांनी राबवला लगेच. मी त्यावेळी काय म्हटलं माहिती आहे का? ₹1 नाही फुकट देतो ना. आम्हाला ₹30 गव्हाला द्या, ₹30 ज्वारीला द्या, ₹30 भाताला द्या. प्रश्न मिटला ना आमचा. हे मी सांगितलं तर 12-13 साली. आम्ही त्यातून फुकट त्यांना डोक्याला ताप. आता काय झालं की ते सिक्युरिटीचा क्लास झाला ना आता मोठा. कारण तुम्हाला खायला खर्च नाहीच आहे ना, एवढं नाहीच आहे ना. बरोबर. आणि द्या तुम्ही कुणाला आता महिलांना किती द्यायची त्याचा भाग आहे. तर मग मला हे कळत नाही. पण हा सगळा आडवाकिझम आहे सगळा. आडवाकिझम आहे बरं का. परमनंट सोय पाहिजे ना तुमची काहीतरी. त्यांना असं आहे की मासे पकडायला शिकवा हो. मासे दररोज किलोभर देऊन फायदा काय त्याला? त्याला काही फायदा नाही. मला सांगा की आता हवामानात जो बदल सातत्यानं इतका ड्रास्टिकली आपण तो सगळा बदल बघतोय. गेल्या 10 वर्षातलंच हा बदल इतका वेगानं घडतोय. त्याच्यामध्ये शेती आणि शेतकरी खूप अडचणीमध्ये येतोय. मार्केटमध्ये सुद्धा तीच गोष्ट आहे.
म्हणजे भाव आत्ता पडलेला असेल तर उद्या वाढलेला असेल, पण शेतकऱ्याला तो मिळेलच याची हमी राहत नाही. नुकसान जास्त आहे, फायदा कमी आहे. तर ह्या सगळ्या बदलणाऱ्या ह्या वातावरणामध्ये उद्याची शेती कशी सुरक्षितपणे करावी, तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणजे नाही, नवीन जी आता पिढी येते शेतीमध्ये, आत्ता जे शेती करतात त्यांच्यासाठी काय सल्ला आहे? आता एक जे मगाशी म्हटलं की भाव पडतो, तर एक सर्वांनी समजून घ्यावं तुमच्या प्रेक्षकांनी, की शेती बायोलॉजिकल आहे. एकावेळी येतो कांदा. कांदा एकावेळी येतो. ज्वारी एकावेळी येते. दररोज फक्त गाईचं झाड काढता ना तुम्ही. हा पहिला भाग आहे. मग साठवायची व्यवस्था असते का तिच्या? नाही. आणि कुठलाही शेतमाल हा पेरिशेबल असतोच. म्हणजे बरोबर. कमी असेल का जास्त कमी अधिक प्रमाणात असतं. पेरिशेबल असतोच ना. मग स्टोरेजची तुम्हाला व्यवस्था केली पाहिजे त्याची. जसं द्राक्षाला केली आहे मी. 88 साली पहिल्यापासून द्राक्ष आम्ही लंडनला पाठवली होती इथून. व्यवस्था केली ना. प्री कुलिंग, कोल्ड स्टोरेज व्यवस्था केली ना. तसं प्रत्येकाला सगळ्या कांद्याला व्यवस्था केली तुम्ही. त्याच्या पावडर करण्यापासून सगळ्यांनी किमतीला गॅरंटी केलं. भाव पडेल का? पडणार नाही ना. म्हणून शेतकऱ्यांनी ज्यावेळी पहिले मुव्हमेंट घेतली होती, की 1 जून कुठला तरी होता, की माल घालायचा नाही अजिबात. मी ऐकलं असेल की या काळातच झालं होतं ते गेल्या मागच्या काळात. आमचेही लोक गेलते काही त्यात. किती टाईट झालते. अहो कशाला? शेतकऱ्यांनी फक्त 1 दिवसाआड दूध पाठवलं, तर काय होईल तुमचं? तूप करायचं ना. हम्म. 1 दिवसाआड कोथिंबीर पाठवली, काय होईल तुमचं? 50% आज पाठवली, काय होईल तुमचं? 1 दिवसाने काय आमचे धन होत नाही तयार आमचं. मार्केट टाईट झालं. तुम्ही खाण्याच्यावर राहू शकता का? नाही. आणि मग त्यानं सांगितलं, की परवडत नाही ते चहाला. तोडायला माणसाने आमच्याकडून तोडा. अमेरिकेत करतात ते डेज असतात त्यांची पंपकिन अमुक डे. मग कसं परवडेल तुम्हाला? तो करत नाही हा तो देवभोळा आहे बिचारा. खरं देवभोळा आहे तो बिचारा. करत नाही. शेतकरी. हो, नाहीतर काय? अहो हे केलं तर टाईट करणं की सरकारला वेळ आहे. म्हणून यांना कायदा करा म्हणतो ना. नाहीतर मला ती खरं मुव्हमेंट घ्यायची आहे. मागायची काही गरजच नाही आपल्याला ना. आपल्या रानात येईल. आपलं अडतंय काय? नाही. बँक केला बाबा ती एन-पी वापरेल नाही आपलं जे काही केलं. दिलं नाही काय करणार आहे बँक? रान लिलाव करू शकते का? घेऊ शकतो का? घेऊ शकत नाही. आणि निवडून कोणाला येणार आहे तुम्ही? शेतकऱ्यालाच येणार आहे ना. बरोबर. ह्याला सगळे जबाबदार आहेत पूर्वीपासून प्रत्येकाला. कारण प्रत्येकजण माझ्याकडे बसलेला आहे यातला. प्रत्येकाने मला मंत्री असताना बोलवलं आहे तिथं. 1.5 तास घालवलेले आहेत प्रत्येकाने. तर काही शंकाच नाही. इव्हन शेती मंत्री होते शरदराव ते ओपन पत्र दिलं लोकशाहीत. ओपन पत्र दिलं ना. व्हॅल्युएशन करता काय? मूल्यवर्धी करता. काहीच नाही त्याला. आणि ड्युअल प्राइसिंग जगात आहे ना. कंझ्युमर सबसिडी अमेरिकेत आहे. आणि हेही आहे, की 45% वरती तुम्हाला जास्त दर घेता येणार नाही. शेतकऱ्याच्या किमतीपासून ते ग्राहकापर्यंत जाईपर्यंत. आपल्यात 5 पटीने 6 पटीने किती घेतात ना. कायद्यात शेती नाही. शेतकऱ्याला कायदे आहेत. एक छोटं उदाहरण आहे हो. बिबट्या तुमचा डोंगरातनं इकडं आला तिथे खायला नाही म्हणून त्याला. त्याला मारलं की अडीच वर्ष आत घालणार. आणि आमची जनावरं जर त्यांच्यात गेली, तर त्यांनी दंड करायचा. आता असं कसं काय चालेल? डोंगर हे आमचा होता पूर्वी. तुम्ही जाहीर केला डोंगर म्हणून लक्षात ठेवा. पूर्वी आराम आमची फिरत होतीच ना जनावरं. आमचा फायदा काय? असं म्हटलं काय शेतकऱ्याच्या मुलांना पूर्ण शिक्षण फ्री. मी परत पूर्णवेळ शेतकरी म्हणतो बरं का. पहिला भाग बरोबर. आहे. फुल टाईम फार्मर. सध्या गैरसमज काय झाला आहे, की कुठेतरी जमीन विकलेली असते, जमीन गाडी घेतली असते. लगेच हे ओरडतात. कोणते लग्नात इतके खर्च केले असतात. तो क्लास काय 1-2% 4% किंवा नोकरदार असतो एखादा. बरोबर. तो काय क्लास फारसा भाग नाही तो. बरोबर. पण पूर्णवेळ शेतकरी आहेत ना, त्याच्या मुलाला पूर्णपणे तुम्ही कधी केले का जाहीर? शिक्षणाचा सर्व खर्च सरकारने केला. शिक्षण देणं सरकार जबाबदारी आहे ना. मग आता ही लाख-लाख रुपये फी, 2-2 लाख रुपये फी घेतात. तो काय भरणार आहे? आमच्या वेळी पुणा कॉलेजला फी नव्हतीच आम्हाला स्कॉलरशिप बसलं. सगळं शिक्षण आमचं स्कॉलरशिपनं चाललं आहे. तर तुम्ही तुम्ही खूप वेळा कायदे मंडळाचा उल्लेख केलाय खरं तर या सगळ्या आपल्या चर्चेमध्ये. आणि सध्या 16 मार्चला राज्यसभेची निवडणूक आहे. चर्चा अशी आहे, कानावर आली आहे, थेट तुम्हालाच विचारावंसं म्हटलं, की तुम्ही राज्यसभेवर जाण्याची तयारी करताय. आता असं आहे किती की खरं आहे, किती नाही हे काय असतं की हा एकतर ते निवडून आलेले लोक निवडून देतात ना लोक. म्हणजे आमदार निवडून देतात ना. हम्म. आमदार निवडणूक तुम्हाला माहितीच आहे. मी काय सांगायची गरज नाही बरोबर. फारशी. तर असं आहे आणि जे काही त्यांचं असेल काही 288 आहेत मला वाटते. 2 तर गेले हा. दुर्दैवाने. 286 असतील. त्यात मला वाटते
35.75 काहीतरी प्रत्येकाला मत लागतं. इतकी मी 36 मतं लागतात अशी. हम्म, हम्म, 36 लोकांनी तुम्हाला आमदाराने म्हटलं द्यायला पाहिजे ना कोणतरी. हम्म. पहिला भाग बरं का. आणि कुणाला तरी वाटलं पाहिजे यातला, की चांगल्या करणाऱ्या माणसाला तिथं मानणारा माणूस पाहिजे. पण असे काय या संदर्भात तुमची बोलणी नाही, सुरू आहे लोक आता कोणाशी? काय असं बरेच वेळा बोलतात ना, आता 61 पासून चाललं असतं लोकांचं. मी थोडा पक्षीय सिस्टीमला विरोध म्हणजे का करत असतो, की बंधनं नको आहेत शेतीला. शेती बंधनापलीकडे आहे ना. बरोबर आहे ना. हम्म. मग बंधनं नको आहेत. मग बंधनं नको आहेत म्हटलं तुम्हाला फ्री बर्डच पाहिजे ना कायमचा. मग आता वाटलं कुणाला तर लोक विचारणारच ना. तर म्हणतो ठीक आहे, तुम्हाला वाटलं तर मला काय अडचण नसते कुठलीच. मला काय अडचण नसतेच ना. कारण कायदे मंडळ काय म्हणते, की कायदे मंडळात तुम्ही गेला, तर एवढ्या गोष्टी करू शकता, की तुम्हाला सुद्धा ना घाम फुटेल. रस्त्याला डासही दिसणार नाही. तर कसं दिसेल सांगा ना तुम्हाला. हे म्हटलंय माझ्या याच्यात मी, की मॉस्किटो तुम्ही कर्टन लावता. ते मारत बसता, स्प्रे करत बसता. मग सगळी दिल्लीच का तुम्ही मॉस्किटो फ्री करत नाही? नाही, तुम्हाला राज्यसभेत जाण्याची गरज का वाटते आता? नाही, नाही, नाही. लॉ मेकिंग बॉडी आहेच ऐकायची. हो. आता लॉ मेकिंग आहेच बॉडी असते. आणि ती काय हीच आहे ना ती. हां. ते त्याने पास केल्याशिवाय कायदा होत नाही. आणि तिथे एखादा ठराव म्हटला तर खाली आलंच पाहिजे चर्चेला तुमच्या. शंकाच नाही. म्हणजे आता हे इतकं तुम्ही कार्य केलंय आणि हे फक्त डिस्कशन मध्ये राहतंय, त्याच्यावर काय? इम्प्लिमेंट होत नाही किंवा नाही, कायदा नाही, बनत नाही. तुम्ही जसं विचारू तुम्ही शकता. म्हटला, शेतीसाठी कायदाच नाही आणि कायद्यात शेती नाही. मग काय म्हटलं तर आता ह्यासाठी तुम्हाला काम हां, करायचं. हे मांडलं तुम्ही तर काय होईल? मला आर्ग्यू करण्याला काय सांगावं लागेल? तर मी तर ईस्ट आणि वेस्ट आणि नॉर्थ आणि साऊथ वर्ल्ड फिरलोय. शिरोळच्या बिनचप्पलच्या रानातनापासून अमेरिकेपर्यंत त्या अमेरिकन सरकारने ज्याला सपोर्ट केलं, 3 जणाच्या मुलासकट म्हणजे 5 जणांसकट 4 वर्षे. सगळं केलं त्यांच्या आधी अलाहाबादला 6 वर्ष होतो. आणि सगळं स्कॉलरशिपवर झालं ना सगळं. मी केलंच आहे ना मग. मग सर आताही गावी शेतीच करतोय मी. शेती पण राज्यसभेवर जाण्यासाठी जसं तुम्ही म्हणले 36 आमदारांची आता आता पाठबळ आता पाहिजे, काय पण तशी काय तुमची सगळी रणनीती ठरलीये किंवा आता लोक कोणी ओळखतात. करतंय ओळखते की का? कुणीतरी बोलत असतं. आम्ही काय म्हणतो ते तुमच्यात एक सिस्टम अशी आहे की मी ठरवून ते होत नाही. कळलं तुम्हाला? राजकारण किती आहे तुम्ही त्यामुळे बघतात. तुम्ही राजकारणी नाहीये हे तर नाही, नाही, महाराष्ट्राला साधे माहिती. साधेपणाने काय माहिती आहे का? मी ठरवून तुम्ही होत नसतं कधी. त्यांच्यातल्या कुणाला वाटलं, तो भाग असतो ना. तर पूर्वी काय मी भानगडीत पडत नव्हतो. आता म्हटलं की असं आहे की बरेच वर्ष प्रयत्न केला, काहीच होत नाही ना. कायदेशीर काहीच झालं नाही. म्हणून कायदे मंडळात जायचं. मग म्हटलं बरं ठीक आहे, कायदे मंडळात तुम्ही गेला तर बोलताच येतं ना. बरं तिथं बोललेलं सगळे ते ते रेकॉर्डवर राहतं. रेकॉर्ड म्हणजे काय? पुढची जगणं कठीण होईल दररोज त्यांना उत्तर द्यावं लागेल ना. हे काय झेंडा दाखवायचा आहे का तिथं? माझं म्हणणं आहे की कांद्याची माळ घेऊन जा, प्रत्येकजण जातो बरं का प्रत्येकजण. पुरावा घेऊन जात असतो प्रत्येकजण. पण असा कुठला कायदा आहे, की दुपारी 3 ते 5 भेटावं अधिकाऱ्याला म्हणून? कायदा आहे का कुठला? नाही, भारताच्या बिलकुल घटनेत आहे का? बिलकुल नाही. नाही. शेती 24 तास चाललेली असते. आणि जरी शेतकरी दुष्काळात पीक नसलं, तर जमिनीखालची जैविक विविधता तो सांभाळतो. एका घनमीटरला 1 कोटी जीवजंतू असतात. त्यातले 50% हे पाण्याविना जगतात. तुमची माहिती आहे आता. अॅरोबिक आणि नॉन अॅरोबिक म्हणतोय, हवेविना जगतात. ते सगळं सांभाळत असतोच ना तो. तुमच्यामुळे त्याला पाणी मिळतं, तुमच्यामुळे शुद्ध हवा मिळते. तुमच्या माहितीकरता असावं म्हणून सर्वात जास्त हवा शुद्धीकरणाचं कारखाना कुठला असला, शेती. तर शेती. अगोदर पाणी असतं कारण समुद्र वगैरे असतो. शेती आहे ना. अहो शेतीत जर अर्धी त्याने एकच पीक घेतलं, तरीचं प्रदूषण मराल ना तुम्ही. आणि खालचं ऑइल काढता तुम्ही. एसी घरात बसवता. तापमान वाढलंय ना तुमचं आता. पूर्वी होतं का तापमान वाढीचं काय? नव्हतं. मग त्या जाती हळू वर्षावर्षांनी म्हणजे माणसा जसा एपासून झाला ना माणूस, माकडापासून जे काही आहे इतिहास, तसं शेती त्याप्रमाणे घडत गेलं ते जाती. बरोबर. मग आता त्याला एका दिवसात तुम्ही म्हटलं हवामान बदलत चाललं वर्षाला. आता एवढं काँक्रिटायझेशन आहे 2-2 हजार एकरचे एअरपोर्ट करा तुम्ही एअरपोर्ट करा, काही करा आमचं म्हणणं नाही. पण ते तापणाऱ्या याची व्यवस्था केली पाहिजे ना तुम्हाला. मग शेतीला सांगा प्रत्येक शेतकऱ्याला बाबा तुम्हाला 10 गुंठे किंवा 20 गुंठे तुम्हाला हायड्रोपॉनिक्स करा, तुम्ही एरोपॉनिक्स करा, तुम्ही ॲब्सोल्युटली टेम्परेचर कंट्रोल करा. त्याला खर्च सरकार देईल. प्रश्न मिटला ना. इस्रायल करतं ना. मी काय सांगतो जगात होत नाही सांगत नाही काय यांना. यांना होणारं सांगत असतो. आणि त्यावेळी इस्रायलला असं होतं, मी 95ला शेतकरी घेऊन 2दा गेलो होतो. तर त्यावेळी ते म्हटले,
1 कोटी ग्रीनहाऊसला खर्च येतो त्या एकरला. हम्म, हम्म, हम्म. ते म्हटले परवडणार नाही. तर का? तर ते माहिती असतं फायद्यात नाही. तर ते म्हटले गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल इज रिस्पॉन्सिबल, नॉट यू. गेल्या बराच वेळ तुम्ही शेतीचं राजकारण, शेतीचं अर्थकारण हे सगळं समजून सांगताय आम्हाला खरं तर. आणि अगदी इथून स्थानिक लेवल पासून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित राष्ट्रांमध्ये कशा पद्धतीच्या योजना आहेत, कशा पद्धतीनं शेतीला संरक्षित केलेलं आहे, शेती कायद्यामध्ये कशी येईल तुमच्या कायद्याच्या चौकटीत. तर आपल्याकडे कायद्याच्या चौकटीत शेतीच नाही. बाकी सगळं आहे ना. हे सगळं तुमच्या चर्चेचा सार आहे खरं तर. डॉक्टर बुधाजीराव मुळीक कृषी रिलेटेड अत्यंत गेली अनेक वर्ष त्यांनी सातत्यानं काम केलंय. वयाच्या 85 वर्षामध्ये आहेत ते. आणि सातत्यानं आपल्या ह्या चर्चेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की कायदा, कायदे मंडळ आणि शेती याचा संबंध किती घनिष्ठ आहे हे त्यांच्या चर्चेतलं खरं तर सार आहे की कायद्यातच शेती नाही, त्या कायद्याच्या चौकटीतच शेती नाही. म्हणून ते पगाराला कायदे आणि जिद्दीला कायद्याने चालवला. इच्छा सुद्धा व्यक्त काय केली आहे की त्यांना कायदे मंडळात खरं तर जायचंय, पण ते स्वतः राजकारणी नाहीये. आता राजकारण्यांना किती वाटेल बरं असे तज्ज्ञ लोक कायदे मंडळात पाठवावेत आणि यांच्या सजेशन्स घ्याव्यात तिथं. कारण कायदे मंडळात गेलं तर तुम्हाला माहिती आहे ते रेकॉर्डवर राहते. तिथं सरकार आन्सरेबल होतं, हे उत्तरदायित्व सरकारचं राहतं. त्याच्यामुळं अशा व्यक्ती खरं तर कायदे मंडळात खरंच जायला पाहिजे. यांचा उपयोग हा देशासाठी, देशातल्या शेतीसाठी निश्चितपणे होऊ शकतो. आणि हे शेतीचं अर्थकारण हे बदलण्यासाठी खरं तर शेतीवर जे आधारित राजकारण आहे ते पहिलं बदलायला पाहिजे. आणि तरच शेतीचं भविष्य हे सुखी, समाधानी इथं आपला शेतकरी आपल्याला बघायला मिळू शकतो. सरांनी अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. आपण फॉर द पीपलचे, कारण लोकांच्या करता तुम्ही करताय. पहिला भागच आहे. तुम्ही नोकरी for the सोडून people करताय. वर, जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत अशाच पद्धतीचे ते पाहण्यासाठी, नियमित अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.